So, types of reagents. In the previous lecture, we have studied what is reagent. So, reagent is the reactant which brings about the changes in substrate. It is called as reagent. The polar organic reactions are brought about by two types of reagents depending upon their ability to accept or donate electrons from or to the substrate. These reagents are classified as electrophiles and nucleophiles. तर रिएजंट म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. सबस्ट्रेटमध्ये बदल घडवून आणणारा जो रिॲक्टंट असतो त्याला आपण रिएजंट असं म्हणतो. हा रिएजंट इलेक्ट्रॉन डोनेट करतो किंवा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यावरून त्याचे दोन टाईप्स आहेत. So first type is electrophiles. So what are electrophiles? Electrophiles means electron loving species. Electron loving species means they accept electrons from the substrate. Thus electrons are electron seeking species because they are electron deficient. So for example, positively charged ion like Br plus or neutral species like AlCl3, Bf3, etc. These are electrophiles. तर पहिला टाईप रिएजंटचा आहे इलेक्ट्रोफाइल्स. कशाला म्हणायचं इलेक्ट्रोफाइल्स? तर इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसीज म्हणजे ज्या स्पेसीजला इलेक्ट्रॉनबद्दल अट्रॅक्शन असतं त्यांना आपण इलेक्ट्रोफाइल्स असं म्हणतो. म्हणजेच या स्पेसीज सबस्ट्रेटकडून इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात. हे कशामुळं होतं? तर इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. या स्पेसीजकडं इलेक्ट्रॉनची कमतरता असल्यामुळं ह्या स्पेसीज सबस्ट्रेटकडून इलेक्ट्रॉन घेतात. दोन एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेली आहेत. एक आहे Br प्लस आणि दुसरा आहे AlCl3 म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड आयन्स. त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची कमतरता असते म्हणूनच याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. हेन्स दे ॲक्ट ॲज इलेक्ट्रोफाइल्स. आणि दुसऱ्या न्यूट्रल स्पेसीज की ज्याच्यामध्ये व्हेकंट ऑर्बिटल्स आहे. फॉर एक्झाम्पल AlCl3. AlCl3 मध्ये ॲल्युमिनियम 3 क्लोरीन बरोबर बॉन्ड फॉर्म करतो. म्हणजे Alच्या भोवती 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपल्याला माहीत आहे एखादा मॉलिक्यूल जर स्टेबल व्हायचा असेल तर त्याच्यासाठी त्याच्या भोवती 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. त्यामुळे ही स्पेसीज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करते. सेकंड इज nucleophiles. Nucleophiles means nucleus loving species or nucleus seeking species. They give away electrons to the substrate. This is because nucleophiles are electron rich species. For example, negatively charged species such as OH minus or neutral species like H2O. तर सेकंड टाइप जो आहे न्यूक्लिओफाइल्स, न्यूक्लियस लव्हिंग स्पेसीज. म्हणजेच न्यूक्लियस बद्दल अट्रॅक्शन असणाऱ्या स्पेसीज. न्यूक्लियसवर चार्ज असतो पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज बद्दल अट्रॅक्शन असणाऱ्या स्पेसीज, कारण ह्या स्पेसीज इलेक्ट्रॉन डोनेट करतात. कारण ह्या स्पेसीज मध्ये एखाद्या ॲटमवर
इलेक्ट्रॉन पेअर अवेलेबल असते जी दुसऱ्या सबस्ट्रेटला डोनेट केली जाऊ शकते. त्यामुळं OH मायनस याच्यामध्ये ऑक्सिजनवर लोन पेअर्स आहेत आणि त्याच्यावर निगेटिव्ह चार्जच आहे. म्हणजे निगेटिव्हली चार्जड आयन्स दे ॲक्ट ॲज न्यूक्लिओफाईल्स. त्याच्या व्यतिरिक्त जे न्यूट्रल स्पेसीज आहेत NH3H2O याच्यामध्ये ऑक्सिजनवर 2 लोन पेअर्स अवेलेबल आहेत. NH3 मध्ये नायट्रोजनवर लोन पेअर अवेलेबल आहे आणि ही लोन पेअर ही सबस्ट्रेटला दिली जाऊ शकते. म्हणून ह्या स्पेसीज दीज स्पेसीज कॅन ॲक्ट ॲज न्यूक्लिओफाइल्स. खाली एक प्रॉब्लेम दिलेला आहे बघा. आयडेंटिफाय द न्यूक्लिओफाइल अँड इलेक्ट्रोफाइल फ्रॉम NH3 and CH3 plus. Also indicate the nucleophilic and electrophilic centers in them. Justify. तर या ठिकाणी दोन्हीचेही स्ट्रक्चर्स दिलेले आहेत. त्याच्यापैकी नायट्रोजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ती दुसऱ्या स्पेसीजला दिली जाऊ शकते. म्हणून NH3 इज अ न्यूक्लिओफाईल आणि त्याच्यापैकी नायट्रोजनवर लोन पेअर आहे म्हणून नायट्रोजन हा त्याच्यामधला न्यूक्लिओफिलिक सेंटर असेल. CH3 प्लस या स्ट्रक्चरमध्ये कार्बन हा इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे कारण कार्बनवर पॉझिटिव्हली पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो CH3 is positively charged electron deficient species having vacant orbital on the carbon. In a polyatomic electrophile, there is electron deficient atom which is called as electrophilic center, while a polyatomic nucleophile has an electron rich atom in it is called as nucleophilic center. आत्ताच आपण जे प्रॉब्लेम बघितला त्याच्यामध्ये NH3 आणि CH3 याच्यापैकी नायट्रोजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहे म्हणून तो झाला नायट्रोजन झाला न्यूक्लिओफिलिक सेंटर. तर CH3 प्लस मध्ये कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून कार्बन झाला इलेक्ट्रोफिलिक सेंटर. A nucleophile attacks the electrophilic center in the substrate and brings about nucleophilic reaction. On the other hand, an electrophile attacks a nucleophilic center in the substrate and brings about the electrophilic reaction. आता खाली जे एक्झाम्पल दिलेलं आहे याच्यामध्ये NH3 प्लस BF3. आता याच्यामध्ये NH3 हा न्यूक्लिओफाईल आहे आणि BF3 हा इलेक्ट्रोफाईल आहे. NH3 मधला N हा न्यूक्लिओफिलिक सेंटर आहे. BF3 मधला B हा इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे. सो या ठिकाणी होणारा अटॅक N चा B वर होईल. न्यूक्लिओफिलिक सेंटरचा अटॅक इलेक्ट्रोफिलिक सेंटरवर होईल आणि त्याच्यापासून जी स्पेसीज तयार झाली NH3BF3 त्याच्यामध्ये N वर पॉझिटिव्ह चार्ज आहे कारण नायट्रोजननं लोन पेअर B ला दिली आणि B कडं लोन पेअर ॲक्सेप्ट झाली म्हणून B वर निगेटिव्ह चार्ज. Then next is electronic effects in organic reactions. So the displacement of valence electrons resulting in polarization of an organic molecule is called electronic effect.
आता इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे काय हे आपण बघतोय. ज्यावेळेस न्यूक्लिओफिलिक सेंटर हे इलेक्ट्रोफिलिक सेंटर वर अटॅक करतं, त्यावेळेस त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची मूव्हमेंट होते किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट होते. So there is displacement of valence electrons within organic molecules which results in polarization. म्हणजेच ही जी इलेक्ट्रॉनची मूव्हमेंट आहे, ह्या इलेक्ट्रॉनच्या मूव्हमेंटमुळं त्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलमध्ये पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन म्हणजे काय? तर एका बाजूला इलेक्ट्रॉन्स ज्या ठिकाणी वाढतील किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाली की त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज येईल आणि दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणहून इलेक्ट्रॉन्स जातील त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येईल. सो द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स रिझल्टिंग इन पोलरायझेशन ऑफ एन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. तर ही व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट ज्याच्यामुळं पोलरायझेशन होतं त्याला आपण इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणतो. पोलरायझेशन म्हणजे एका बाजूला निगेटिव्ह चार्ज येणं आणि दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज येणं, पोल्स तयार होणं, दॅट इज पोलरायझेशन. द इलेक्ट्रॉनिक इफेक्ट दॅट ऑकर्स इन ग्राउंड स्टेट इज परमनंट इफेक्ट. आता याच्यामध्ये हे जे इफेक्ट्स आहेत, ह्या इफेक्ट्समध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा आहे रेझोनन्स इफेक्ट. सो now we will see about inductive effect. When an organic molecule has a polar covalent bond in its structure, polarity is induced in adjacent carbon single bonds too. This is called inductive effect. Consider, for example, the chloroethane molecule. आता याच्यामध्ये when there is a covalent bond between two atoms differing in their electronegativity, the bond is called as polar covalent bond. Now you can see the example CH3CH2Cl. In this molecule, Cl is more electronegative than carbon. Hence, the electron density is attracted towards Cl, due to which Cl has partial negative charge and the carbon number 1 has partial positive charge. आता ज्या वेळेस दोन डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या ॲटम्समध्ये कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट असेल, फॉर एक्झाम्पल CH3CH2Cl, याच्यामध्ये कार्बन नंबर 1 आणि Cl यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, परंतु क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं इलेक्ट्रॉन डेन्सिटी क्लोरीनकडं अट्रॅक्ट केली जाते, ज्याच्यामुळं क्लोरीनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो आणि कार्बनकडून इलेक्ट्रॉन्स दूर गेल्यामुळं कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. आता 2 नंबरचा जर आपण कार्बन याच्यामधला CH3 मधला बघितला तरी सुद्धा ह्या क्लोरीनचा इफेक्ट त्या कार्बनवर पण होतो, ज्याच्यामुळं 2 नंबरच्या कार्बनवर सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज हा येतो. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर Cl हा इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपण ॲरोच्या साहाय्याने दाखवली आहे. ॲरो हेड ज्या बाजूला आहे त्या बाजूला इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट केले जातात आणि दुसऱ्या बाजूला त्याचं जे एंड आहे त्या बाजूकडून Cl कडे येतात.
त्याच पद्धतीनं 1 आणि 2 कार्बन नंबर जर बघितले तर 2 नंबरकडून 1 नंबरकडं अट्रॅक्ट केले जातात. म्हणजे हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट ड्यू टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. Inductive effect of an influencing group is transferred to subsequent carbon atoms along the chain of carbon-carbon bonds as it decreases rapidly as the number of intervening carbon-carbon bonds increases and becomes negligibly small beyond 3 bonds. The direction of inductive effect of a bonded group depends upon whether electron density of the bond is withdrawn from the bonded carbon or donated by a bonded carbon. आता ह्या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 4 कार्बन ॲटम्स आणि त्याला Cl हा जोडलेला आहे. Cl चा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इफेक्ट किंवा Cl कडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी अट्रॅक्ट केली जाते हे आपल्याला ॲरोहेडच्या साहाय्यानं पाहता येते आणि त्यामुळं Cl वर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे कार्बन नंबर 1 त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला आहे. कार्बन नंबर 2 त्याच्यावर पण पॉझिटिव्ह आहे. कार्बन नंबर 3 पण पॉझिटिव्ह आहे. परंतु हा इफेक्ट जास्तीत जास्त 3 बॉन्ड्सपर्यंत त्याचा प्रभाव असू शकतो. कार्बन नंबर 1 वर असणारा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज सर्वात जास्त, त्यानंतर 2 नंबरवर आणि त्यानंतर 3 नंबर कार्बनवर असेल. त्यापुढं मात्र हा इफेक्ट हा निग्लिजिबल इफेक्ट असतो किंवा अतिशय कमी प्रमाणामध्ये असतो. आता हे जे ग्रुप्स आहेत ह्या ग्रुप्समध्ये जोडलेले जे ग्रुप्स आहेत म्हणजे अकॉर्डिंग टू धिस ability the group substituents are classified as either electron withdrawing that is accepting or electron donating that is electron releasing groups with respect to hydrogen. In the above example, electron displacement takes place towards chlorine. This means that Cl withdraws electron density from carbon chain and electron withdrawing inductive effect or negative inductive effect that is minus I effect on the carbon chain. Some other groups having negative inductive effect are NO2, Cn, COOH, COOR, OAR, etc. आता याच्यामध्ये जोडलेला ग्रुप जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करत असेल, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये Cl ही कार्बन कार्बन चेनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करतो म्हणून क्लोरीनला आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग ग्रुप म्हणतो आणि या इफेक्टला इथं निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मायनस आय इफेक्ट किंवा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतो. आता कोणते कोणते ग्रुप्स हा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात तर ते ग्रुप्स आहेत NO2, Cn, COOH, COOR किंवा OAR. हे ग्रुप्स इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग किंवा मायनस आय इफेक्ट हे दाखवतात. आता याच पद्धतीनं जोडलेल्या एखाद्या ग्रुपकडून इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर रिलीज केली जात असेल, दुसऱ्या स्पेसीजला जर इलेक्ट्रॉन्स दिले जात असतील तर त्या
इफेक्ट त्या ग्रुप्सला आपण इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स असं म्हणतो आणि त्या इफेक्टला इलेक्ट्रॉन रिलीजिंग इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस आय इफेक्ट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल CH3, C2H5 हे जे ग्रुप्स आहेत, दीज ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स. त्या काही एक एक्झाम्पल दिलेलं आहे. 3 कार्बन ॲटम्स आणि Cl जोडला आहे, 3 कार्बन ॲटम्स आणि Br जोडला आहे, 3 कार्बन ॲटम्स आणि I जोडलेला आहे. तर याच्यामध्ये कोणता इंडक्टिव्ह इफेक्ट आहे आणि त्याच्यामधला स्ट्रॉंगेस्ट आणि वीकेस्ट इंडक्टिव्ह इफेक्ट कोणामध्ये आहे हे विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये जोडलेले तिन्ही जे आहेत ते Cl, Br, I हॅलोजेन्स आहेत आणि हॅलोजेन्स आर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग, म्हणूनच या ठिकाणी इफेक्ट आहे -I इफेक्ट. दॅट इज निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. आता Clची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी Br पेक्षा जास्त असते आणि Br ची I पेक्षा जास्त असते. त्यामुळं पहिल्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी -I इफेक्ट सर्वात जास्त असेल आणि तिसरं जे कंपाऊंड आहे आयोडोप्रोपेन याच्यामध्ये सर्वात कमी असेल. दुसरा प्रॉब्लेम तिथंच बघा. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये CH3CHCl2 आणि CH3CH2Cl याच्यापैकी दोन्हीमध्ये -I इफेक्ट कोणत्यामध्ये जास्त आहे असा प्रॉब्लेम आहे. तर Cl हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे की ज्याच्यामुळं निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट पाहायला मिळतो. पहिल्या एक्झाम्पलमध्ये 2 Cl ॲटम्स आहेत, दुसऱ्यामध्ये एकच Cl ॲटम आहे. अर्थातच 2 Cl ॲटम्स म्हणजे मोर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इफेक्ट, त्यामुळे पहिल्यामध्ये स्ट्रॉंगर -I इफेक्ट दिसून येईल.